अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज हा संदेश ऐकत आहेस ना, खूप भाग्यवान आहेस. हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्यावरील खूप मोठे संकट टळले जाणार आहे. पण हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक आणि त्याच्यानंतर अनुभव घे. आम्ही तुझ्यासाठी खूप प्रोत्साहन आणि आशीर्वाद घेऊन आलो आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात खूप अपमानाचे, खूप खच्चीकरणाचे प्रसंग येतात. तुझ्या आयुष्यात अशी तुला लोक भेटतात जी तुला संकटात एकटी सोडून तुझी लांब राहून मजा बघतात, तुझा अपमान करतात, तुला रडवतात, खूप सतावतात. पण बाळा, अशा वेळी खचून जायचे नाही. तुला मी अशी शक्ती दिली आहे, ती म्हणजे नामस्मरण, जी या सर्व प्रसंगातून तुला निभावून नेणार आहे. हा विश्वास माझ्यावरती ठेवून सर्व प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जा आणि मग बघ, तुझ्या आयुष्यात येणारे संकट, दुःख, काळजी, चिंता सर्व काही संपुष्टात येणार आहे. फक्त बाळा, गरज आहे विश्वास ठेवण्याची, तुझ्यावर तुला संयम ठेवण्याची. गरज आहे तुला आत्मविश्वासाने शांत राहण्याची. फक्त नामस्मरण करत राहा. नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देऊ नको. मग बघ, तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू आजपर्यंत खूप कठीण प्रसंगातून गेला आहेस, खूप काही दुःख सहन केले आहेस. पण आता इथून पुढचा काळ तुझ्यासाठी खूप आनंदाचा, सुखाचा आणि ऐश्वर्याचा आहे. बाळा, ज्यांनी तुला आजपर्यंत त्रास दिला, सतवले, तुझ्या संसारावरती तुला संकटात टाकले, पण आता वेळ त्यांची आहे. सर्व काही मी पाहत आहे. सर्वांचा योग्य न्याय होणार आहे. तू भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. माझे प्रेम, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, खूप काही ऐश्वर्य खूप प्रमाणात आम्ही तुझ्यापर्यंत घेऊन येत आहोत. फक्त धीर धर, संयम ठेव. या सर्व गोष्टींसाठी तुझी मनाची तयारी ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तू आजपर्यंत तुझ्या सुखासाठी कमी, पण तुझ्या कुटुंबासाठी कळकळीने माझ्याजवळ जी काही विनंती केली आहेस, जे काही दुःख मला सांगितले आहेस, सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचले आहे. पण आता काळजी नको. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्यासाठी खूप काही आनंदाच्या, सुखाच्या, ऐश्वर्याच्या गोष्टी आम्ही घेऊन येत आहोत. कारण बाळा, तुझे कर्म खूप चांगले आहे. तू सर्वांशी प्रामाणिक राहतो. तू कोणाचाही आजपर्यंत आमच्यावरती विश्वास ठेवून कधी कोणाला दुखावले नाही, कधी कोणाला अपशब्द बोलला नाही, कधी कोणाचा अपमान केला नाहीस. हे सर्व मी पाहत आहे. माझी निस्वार्थपणे आजपर्यंत तू सेवा केली आहेस, ती सर्व आमच्यापर्यंत पोहोचली आहे. भक्ती केली आहेस, मनापासून नामस्मरण केले आहेस. हे बाळा, सर्व मी पाहत आहे. आता काळजी करणे सोड आणि पुढील आनंदाच्या दिवसांची वाट बघ. आनंदाच्या बातमीची वाट बघ. मी तुझ्यासाठी खूप काही घेऊन आलो आहे. तू आजपर्यंत जे काही दुःखात दिवस भोगलेस, पण आता तेच दिवस सर्व सुखामध्ये बदलणार आहेत. फक्त यासाठी बाळा, तुझे मन शांत ठेव. तुझी आत्मशक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर. आहे त्या परिस्थितीत सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. मनामध्ये नकारात्मक विचार आणून दिवसाची सुरुवात करू नको. तुझ्या कुटुंबामध्ये, तुझ्या घरामध्ये आता भरभराट ऐश्वर्य येणार आहे.
फक्त बाळा आमच्यावरती विश्वास ठेव. तो विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप शक्तिशाली आहेस. फक्त तुला स्वतःला ओळखण्याची गरज आहे की तू काय करू शकतो आणि काय नाही. तुझ्यामध्ये मी किती ताकद दिली आहे की तू सर्व अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतोस. पण बाळा, तू जेव्हा स्वतःला ओळखशील तेव्हा तू निर्भीडपणे प्रत्येक कार्यामध्ये पुढे राहशील आणि प्रत्येक कार्य मन लावून एक एक पाऊल पुढे टाकत निर्भीडपणे प्रत्येक कार्य आनंदाने करत राहशील. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभिवचनाचे नेहमी स्मरण ठेव. या एका वाक्याने तुझ्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार, खूप मोठे बदल होणार आहेत. माझी शक्ती सदैव ओळखण्याचा प्रयत्न कर. मी कधीही गुप्त रूपात तुझ्या समोर येतो, पण तुला ते ओळखता आले पाहिजे. स्वामी म्हणतात, शांत रहा. कितीही मनात नकारात्मक विचार आले तरी ते बाजूला सारून नेहमी सकारात्मक विचारांची जोड प्रत्येक गोष्टीत देऊ खडतरपणे आपल्या आयुष्याची वाट चालत राहा. कारण ही स्वामी शक्ती, ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी उभी आहे, याचे स्मरण नेहमी ठेव. स्वामी म्हणतात, दिवसाची सुरुवात प्रत्येक सकाळ माझ्या नामस्मरणाने करून तर बघ. तुझा प्रत्येक क्षण आनंदात नाही गेला तर सांग. केलेली सुरुवात, प्रत्येक कार्यास केलेली सुरुवात तुला आता यश देणार आहे. त्याचे फळ तुला मिळणार आहे. फक्त योग्य वेळेची वाट बघ. स्वामी म्हणतात, आपला प्रामाणिकपणाच आपल्या सकारात्मक वागण्याचे फळ असते. स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. कुठलीही चिंता, कुठलीही काळजी मनात ठेवू नको. सकारात्मक विचाराने, शुद्ध भावनेने, तुझ्या आत्मशक्तीने निरंतर तुझ्या प्रवासाची वाट चालत राहा. आम्ही आहोत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.